वा राजे वा, कार्यक्रम अगदी उत्तम झाला. अँड ऑल क्रेडिट गोज टू गौरांग. उत्तम फराळ आणि त्यावर लाजवाब परफॉर्मन्स गौरांगचा. तू पण काही कमी नाहीस विहंग, एकदम मिशी वगैरे काढून सरप्राईज. आजपर्यंत जरा मधुराच्या तालावर खूप नाचत होतो, म्हणजे आता जरा वहिनींसाठी नाचूया. चला मिस्टर मुधोळकर, मी निघते. शालिनी काकूंना भेटले मी आणि मंजिरीताई नाही भेटले. तुमच्या घरातल्या सगळ्यांची ओळख झाली. खूप छान आहे तुमचं घर आणि घरातली माणसं सुद्धा. तुमच्या मिसेस खूप गोड आहेत. ऍक्च्युली तुम्ही बोलवलत म्हणून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले मी. जरा बरं वाटलं 4 लोकांना. थँक्स. माय प्लेजर. ओके बाय. गुड नाईट. सत्यजित, काय कालपर्यंत तूच म्हणत होतास ना ही दादानी हायर केलेली बाई आहे म्हणून. म्हणून आपण तिच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करणार नव्हतो आणि आज तूच तिला डायरेक्ट घरी बोलवलंस. विहंग, काही गोष्टी समजण्यात माझ्याकडून चूक झाली. आणि काही गोष्टी मला अजून समजून घ्यायच्या आहेत. बाबा, बैस 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 बैस. उठायचं नाही. आज दिवसभरामध्ये तुझी खूप धावपळ दगदग झाली, पाहिलं नाही मी. हे गिफ्ट तुझ्यासाठी. अहो बाबा, हो काय आहे? तुम्ही मला भेटायला आलात हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. या सगळ्याची खरंच काहीच गरज नव्हती. गरज आहे बाळा, गरज आहे. वाडी भरण्याच्या दिवशी पहिली ओटी माहेरची भरली जाते. आज अंकिताने तुझी ओटी भरली. किशोरी असते तर किती आनंदाने किती उत्साहानं तुम्ही यात भाग घेतला असता, नाही? तुझ्या सासरची मंडळी खूप प्रेमळ आहेत. मावशी आहेत, शालिनीताई, आजी यांनी तुझ्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम किती छान पद्धतीत मॅनेज केला होता, नाही? खूप आनंद झाला मला. बाबा, मग आणखी 2-3 दिवस राहा नाही ते. अरे मग कामांचं कोण बघणार? शिवराज बसला तिकडे इंदोरला मुक्काम ठोकून. मग इथली कामं मला सांभाळायला नको? नाही, अजिबात नाही. माझा हट्ट याचं समजा आणि राहा. आता हट्ट मी करणार आहे. मी फक्त वाट बघत होतो ग, वाट बघत होतो तो किंवा ती येण्याची. तुझ्या गरोदरपणाच्या काळामध्ये जावई बापूंचं सगळं ऐकलं मी. पण आता एकदा का माझा नातू किंवा नात या जगामध्ये आले ना की त्यांच्यावरचा पहिला हक्क आजोबांचा असणार आहे, मग बाकी सगळ्यांचा. समजलं? हो समज. येऊ मग? हो, मी नमस्कार करते. वागायचं नाही, वागायचं नाही. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशीच आहेत. येतो. बाबा, चल येतो मी. प्रिया,
प्रिया, मी आलो तेव्हाही तू 4 शब्द धड बोलली नाहीस. आता सुद्धा नजर चोरतेस. एवढा कडवटपणा कशासाठी प्रिया? या प्रश्नाचं उत्तर तुला माहितीये. पुन्हा तिरकस बोलणं. प्रिया, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी ही जागाही नाहीये आणि वेळही नाही. ओके, पण मग कधी मिळतील माझ्या प्रश्नांची उत्तरं ते तरी सांग. हे प्रश्न तू मला का विचारतोस? तू सरळ जाऊन सत्यजितला विचार नाही सगळं. तुला मिळतील तुझी उत्तर. कम ऑन प्रिया, तू आता आपल्यामध्ये त्यांना कशाला आणतेस? मी आणत नाहीये, कारण तू ऑलरेडी त्याला आणलंयस. नाहीतरी तुला सवयच आहे ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सत्यजित मंजिरीकडे धावायची. मग जाऊन त्यालाच विचार ना. प्रिया प्लीज, गुड नाईट. कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार. आले मी, उठ, झोपू देत मला. ऐकू देवा. अरे बाबा, जाम दमले रे आज. ए नेत्रा, ऐक, तुला माझा डान्स कसा वाटला? उत्तम, छान, सुंदर, मस्त. एवढंच? अजून काय बोलू आता? ते म्हणजे माझ्या डान्स मधलं तुला काय आवडलं? तुझी साडी एक नंबर, रेड साडी मस्त दिसत होती. बस? तुझा मेकअप. हा, नाही नाही, ते सगळं ठीक आहे. म्हणजे माझ्या डान्स मधला तो वाव फॅक्टर, म्हणजे आहा क्या बात आहे गौरांग, असं. वाव फॅक्टर. हा, मी अख्खी नाचले ना तुझ्या बरोबर. वाव फॅक्टर होता. आता मला झोपू देत चल बाबा. ए उठ उठ उठ, एक मिनिट. काय गौरव? तसं नाही ग, म्हणजे आता मी की अरे एवढ्या लोकांनी कौतुक केलंय तुझं, तर ते पुरत नाहीये का तुला? नाही, तुझं काहीतरी चुकतंय. तुला किंमतच नाहीये माझी. तुला माहितीये पृथ्वीराज काका ते तर फुल टोपी दावा, आणि गीता काकू बोली गौरांग मी आजपासून तुझी फॅन झाली रे, फॅन. काय तू काय बोलतोय मी? गौरांग, अरे मी दमली आज. अक्षरशः गाण्याला जुंपलेल्या बैलासारखं काम करून घेतलंय रे तुझ्या घरातल्यांनी माझ्याकडनं. काय करू, मला खूप झोप आली. प्लीज प्लीज. हा, बाय. चल बाय. नेत्रा ऐक. अरे. म्हणजे मला तुला सॉलिड महत्वाचं सांगायचं आता पटकन सुचलं ग मला. म्हणजे ऐक ना, म्हणजे जेव्हा तुझं डोळे जेवण असेल ना, तेव्हा कुठचं गाणं, काय परफॉर्मन्स, स्टेप्स. हे बघ, हे आज सगळं जे काही फंक्शन आणि जो काही घाट घातला होता ना घरातल्यांनी, ते बघितल्यानंतर मी पक्क ठरवलंय की मला बाळच नकोय. म्हणजे ना बाळ, ना गरोदरपण, ना डोळे जेवण, ना फंक्शन, ना काम. हा, आलं लक्षात? त्यामुळे ही जी सगळी स्वप्न बघतोयस ना तू, एकटा बघ. त्या कोपऱ्यात जाऊन झोप आणि स्वप्न बघत बघ. आणि प्लीज मला झोपू दे. प्लीज, आय बेग ऑफ यू. बाय. कुणीतरी येणार ग, कुणीतरी येणार. काय मंजिरीबाई, कसं झाला आजचा कार्यक्रम? खूप छान. घर असं भरलेलं असलं की किती बरं वाटतं नाही? आपल्या घरातले सगळे होते, शिवाय मीरा आणि गायत्री मावशी सुद्धा होत्या. खूप छान वाटलं. पण तुम्ही तर सांगितलंच नाही तुम्हाला कसा वाटला. हा, आपल्या बाळाच्या येण्याआधीचा सोहळा आहे हा. मला आनंदच होणार. आणि गौरांग भाऊजी आणि विहंग भाऊजींनी केवढी कमाल केली नाही? मला तर कळलंच नाही हे लोक कधी कपडे बदलून आले. मला काय वाटतं ते ना आधीच ठरवलेलं असणार त्यांनी. मंजिरी, तुझ्या पोटात दुखतंय का? तू अशी. अहो नाही, जरा दुखतंय पोटात. तुम्ही काळजी करू नका. अहो 3rd ट्रायमिस्टर आहे, होतं असं.
तुम्ही कुणालाही विचारा, आज दिवसभर मी फक्त बसून होते. पण तरी दुखतं त्याला आपण काय करणार. अहो आता तुम्ही कुठे चाललाय. तू थांब, मी आलो. अहो अहो हे काय करताय तुम्ही. आलो. अहो तुम्ही काय करताय मला खरंच कळत नाही. या मधल्या दिवसात तुझी दृष्ट काढायची राहूनच गेली. माझी चूक आहे, माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण इथून पुढे अशी चूक नाही होणार. मंजिरी, तुझ्यापर्यंत येणाऱ्या कुठल्याही संकटाला आधी माझा सामना करावा लागेल. तुला काहीच नाही होत येणार नाही. साहेब, कसा वाटला स्वागताचा कार्यक्रम. यासाठी या 5 सवाशिनी बोलवलेल्या आहेत. मिसेस कुठे आहेत आमच्या? त्या त्यांच्या रूम मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत त्या बेडरूम मधून बाहेर पडणार नाही असं त्यांनी नवस केला होता. बेडरूम मध्ये तुम्ही काही मोबाईल वगैरे ठेवला होता? काही संपर्काची साधनं? नाही का? त्यांचा तुम्हाला फोन आला होता? सहज चौकशी म्हणून विचारल्या. मुधोळकर कोचिंग क्लासेसचं खूप मोठं नाव आहे. त्यांच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत त्या, विशेष प्रावीण्यासह. म्हणून म्हणलं क्लासचे मालक चालक संचालक मुधोळकरांची काही खबर, काही बातमी? नाही, काही कल्पना नाही सर. काढा खबर. देखणं ताईला फोन करा. सध्या फोनच उचलत नाहीत. त्यांना पकडा, धरून आणा, रस्त्यावर अडवा, त्यांना घेऊन या. प्रत्येक गोष्ट मी सांगायची काय? जी. जा. जेलमध्ये होतो आम्ही. दादा होळकर बाबा जेलमध्ये होते का?
तुम्हारी नजर यूं खफा हो गई, खता बख्श दो जर खता हो गई। सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं। सदा भक्त की जय हो बाबा, सदा भक्त की जय हो बाबा, जय जय हो बाबा। खता बख्श दो खता। आज सकाळीच मला कळलंय दादाला पुन्हा जामीन मिळाला. आपले सगळे प्रयत्न फुकट गेले सत्यजित. मला अजिबात नवल वाटलेलं नाहीये विहंग. अरे दादा आहे तो सुटण्यासाठी काही ना काहीतरी हातपाय मारणारच होता. पण आपण त्याच्या मागे एवढी नष्टर लावून ठेवले की यातून सुटला तरी आता अजून सेल्स टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, बाकीची प्रकरण आहे. त्याला आता श्वास घ्यायला जागा मिळणारच नाहीये. तू टेन्शन घेऊ नको. कालिया आहे तो कालिया. एक नाही 1000 तोंड आहेत त्याला. कधी कुठून वार करेल ना कळणार नाही. आपण त्याच्यासाठी फिल्डिंग लावली होती हे त्याला कळलंय. त्यामुळे आता आपणही सावध राहायला हवंय सत्यजित. सोड ना. तू काय घेणार? चहा घेणार, कॉफी घेणार? मला इथे टेन्शन आलंय आणि तू चहा कॉफी काय विचारतोय? राजे, टेन्शन घेऊन काहीही होत नसतं. शांत राहायला शिका. ही बघ मंजिरी आली. मंजिरी तू सांग याला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नसतं, हो की नाही? दादा जामिनावर सुटून आला ही छोटी गोष्ट आहे का? म्हणजे दादाला अटक झाली त्यामागे पण तुमचाच हात होता. आमचा नाही का? कोणी सांगितलं तुला? उगाच खोटं बोलू नका माझ्याशी. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. चोरून ऐकणं वाईट सवय आहे मंजिरी. तुम्ही एका मुलाचे बाप होणार आहात, निदान याचं तरी भान ठेवा. मंजिरी, आता तू पण या विहंगासारखं टेन्शन घेऊ नकोस. काल मी म्हटलं होतं की नाही, तुझ्यापर्यंत येण्याआधी कुठल्याही संकटाला माझा सामना करावा लागेल. पण तेच तर नकोय ना मला. जे काय बोलायचं ते बोल. अशी घुटमळत राहू नकोस. नाही बोलायचं नाहीये. हे राहू द्या तुमच्या पोटाच्या खिशात. हे काय? देवीचं फूल आहे ते. तुमच्या सेफ्टीसाठी आणलंय. सेफ्टी? मंजिरी, तुला काय वाटलं दादा बाहेर झाडामागे बंदूक घेऊन बसलाय का माझ्यावर हल्ला करायला? आणि समजा जरी तो हल्ला करणार असेल तरी हे फूल वाचवणार आहे का मला त्याच्यापासून? अहो का असं अभद्र बोलताय तुम्ही? राहू द्या ना, कोटाच्या खिशात काही प्रॉब्लेम आहे का? बर बर, घ्या, ठेवलं मी खिशात. खुश? तुला अजून काही बोलायचंय का? नाही, कारण एरवी मी दाराच्या बाहेर पडेपर्यंत तुझी कॉमेंट्री चालू असते. अगदी तू कपडे कसे वाळत घालतेस इथपासून ते टेबल कसं आज स्वच्छ केलं इथपर्यंत सगळं. का हल्ली कंटाळा येतो का माझ्या बोलण्याचा? अगं असं बोललो का मी मंजिरी? मंजिरी तू काय चिडतेस अशी? बरं चल, मी कुठेही जात नाही. आज मी दिवसभर बसून फक्त तुझी बडबड, आय मीन तुझ्या गप्पा ऐकतो. मला काही बोलायचंच नाहीये मग. ठीक आहे मग मी. अहो नाही, तसं नाही. अहो काल त्या अनघा जे आल्या होत्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला. हा मग काय नाही, भेटल्या मला. छान आहेत ना? म्हणजे वागायला बोलायला असं म्हणते मी. अर्थात आता त्याशिवाय तुम्ही कसं त्यांना घरी बोलवणार ना? नाहीतरी तुमच्या क्लायंट्सना कुठे तुम्ही घरी बोलवता? कुठल्या आहेत हो त्या? म्हणजे कोल्हापूरच्या? त्यांच्या आईचं माहेर कोल्हापूर आहे. तसं त्या बरेच वर्ष परदेशात राहून आलेत. परदेशात कुठे? साऊथ आफ्रिकेला. ओ, मग त्यांचे मिस्टरही तिकडेच असतील ना? तुमचे मित्र असतील ना ते, म्हणून विचारते.
मंजिरी, असे आडून आडून प्रश्न का विचारतेस? जे विचारायचे ते डिरेक्टली विचार ना. तुला काय वाटतं ती बाई माझी मैत्रीण आहे? छे, काहीतरीच काय. असं कशाला वाटेल मला? आणि असं नका तुमची मैत्रीण, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता प्रिया नाही का तुमची मैत्रीण? तुला मी याआधी लाख वेळा सांगितलंय की प्रिया माझी मैत्रीण नाहीये. अहो पण आणि हे बघ मंजिरी, त्या बाईंना कोल्हापुरात जमिनीत पैसे गुंतवायचेत म्हणून त्या मला भेटल्या होत्या. त्या कोल्हापुरात एकट्याच राहतात कारण त्या विधवा आहेत. आणि फक्त माणुसकीच्या नात्यानं काल मी त्यांना आपल्या घरी बोलावलं होतं. या पलीकडे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. तुला जे समजायचंय तू समज. अहो अहो